मला सांगा, हा पैसा देतात तो विकासासाठी का सत्ता मिळवण्यासाठी? हो, ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तर करायला पाहिजे. टॉयलेटची सोय तर करायला पाहिजे. लेडीजला तर त्रास होतो, पण जेंट्स लोक तर कुठे पण म्हणजे असेल तर आपण कुठे पण काय अरे फाईन पण लागतो. तसं नाही म्हणजे आपल्याला कंट्रोल करायला कंट्रोल होतंय कंट्रोल. जाम झालेला ते पूर्ण साफ केलंय. ते पाईप तो पूर्ण खाली गेलेला, तर त्याच्यावर दगडी ठेवून व्यवस्थित. हे काम कोणाचं आहे? तू का करतोयस? हे महानगरपालिकेचं काम आहे. हो, हा? मग तू का करतो? आता काय ते तर येत नाही. आता काय करणार? माळीचे मणी आहेत सगळे. मला काय इथलं काय एवढं हे कळत नाही, पण एका माळीचे मणी आहेत. झोल झपाट खोल कपाट. अगर आप इलेक्शन में खड़े होते तो आपका निशानी क्या होता? निशानी बोलो तो अभी क्या बोलूं मैं बोलू हाँ, बोलिए. चक्की चक्की. अन्य माणसाचा कोणी विचार करत नाही. कोणी महापौर असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, त्यांनी कमीत कमी 60% काम जनतेचं केलं पाहिजे. 40% त्यांनी माल खाल्ला तरी चालेल. हॅलो हाय, कसं काय? मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुमचं स्वागत. आज आपण मुलुंड ईस्ट मध्ये आहोत. गव्हाणपाडा या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी 105 वॉर्ड क्रमांक आहे, जिथे चर्चा कुणाची सुरू आहे, लोकांना काय वाटतंय, कोण उमेदवार त्यांना हवा आहे आणि ह्या परिसराचा विकास झालेला आहे की नाही झालाय, तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून टेलिकास्ट करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स गो. मला सांगा, हा पैसा देतात तो विकासासाठी का सत्ता मिळवण्यासाठी? तुम्ही सांगा ना. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, हे जे लोक पैसे घेतात ह्या लोकांनाच विकास पाहिजे असतो आणि त्या परिसरात तीच लोक डिमांड करतात. काय लोक पैसा घेऊन मत देतात, देत नाहीत. बरोबर. समजलं का? पैसा घेऊन सुद्धा देत नाही, कारण त्यांनी तो पैसा मिळतो त्यांच्या कष्टाचा नव्हता, हा देशाचा पैसा आहे. हे राजकारणी काही बोलतील पैसा वगैरे सगळं पैशावर होत नसतं. कर्तृत्व जे केलेलं आहे, काम विकास, त्याच्यावरती ते निवडणूक लढवली जाते. ते पैसा काय बोलतील, ते काही बोलतील. हे कुठे पूर्वीच्या सरकारची कृपा म्हणून ही 20 एकर जागा केंद्र सरकारी आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या घरासाठी दिलेली आहे. कारण पूर्वी सोसायटी तिकडे व्हायच्या, अंधेरी मेन त्या बाजूला. ठराविक लोकांशिवाय ते घरं देत नव्हती, म्हणून इथे शासनाने ही जागा दिलेली आहे. 1984ला मिक्स सोसायटी 20% हे असावीत, मी अमुक असावीत, तर ह्या घातले, म्हणून आम्ही इथं आलो. खरं की नाही? पण आता प्रामुख्याने मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की नागरिक खरंच सज्ज झालेले आहेत. नागरिकांना वाटतं एक प्रामाणिक किती सज्ज झाले तर पैसा आणि मशीन पुढे काय चालत नाही. काय चालत. लाडकी बहीण दोडका भाऊ कशाला पाहिजे? कुणाचा पैसा आहे तो? पार्टीचा आहे का? देशाचा पैसा आहे. आता बिहारमध्ये प्रत्येक लेडीला, स्त्रियांना 10,000 रुपये दिले, त्याच्या खिशातले दिले का? देशाचा पैसा आहे. 75 कोटी वाटले. लोकांना कळलं पाहिजे. हे महानगरपालिकेत काय बदल होतील वाटतं तुम्हाला? होईल काहीतरी? होणारच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण जोपर्यंत पैशाचं हे आहे, वाटप आणि चालू मशीन. आहे आणि मशीन, तोपर्यंत हे काहीच शक्य नाही. अगर आप इलेक्शन में खड़े होते तो आपका निशानी क्या होता? निशानी बोलो तो अभी क्या बोलूं मैं बोलू हाँ, बोलिए. चक्की 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 निशानी होता आपका. हा, चक्की निशानी होता. काय वाटतं तुम्हाला? या महानगरपालिकेमध्ये गेले 3-3.5 वर्ष कोणी कार्यरत नव्हता, तर आता महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे. काय विचार करतायत मुलुंड पूर्वची जनता? त्यांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक कसा हवाय? अरे एका माळीचे मणी आहेत सगळे. मला काय इथलं काय एवढं हे कळत नाही, पण एका माळीचे मणी आहेत सगळे. झोल झपाट खोल कपाट. बस. या ठिकाणी उभे राहिले असतात तर नवीन चेहऱ्याचा आम्ही नाही तर तुम्ही निवडणुकीत जर उभे राहिले असतात, तुमचे काय विजन असते? तुम्ही काय करून आयडिया नाही. नवीन आम्ही उभे राहणार, लोकांची आपण सगळे ते काढणार आहे. ते काय त्यांचे काय समस्या काढणार आहे. म्हणजे जसा तो अनिल कपूर नायकचा नायर नाही बनवू शकत ते कोणी इकडे. नाही, पण जसं समजा तुम्हाला संधी दिली लोकांनी, चला 6 महिन्यात तुम्ही महानगरपालिकेमध्ये काय 6 महिन्यामध्ये काय नाही होत आहे. नाही, पण तुम्ही म्हणताय ना तुमच्या तक्रारी. 5 वर्ष आणि इतकी वर्षाचं काम आहे, 6 महिन्यात नाही होणार आहे. नाही होणार ना. नाही होणार आहे. मग नवीन उमेदवाराला थोडा वेळ देऊयात. हा, वेळ द्यायचं. पण मग निवडून कोण देणार? जनता देईल की जनता देईल? आम्ही देईल, वोटर देईल. बघूयात. इथल्या लोकांची इच्छा तर व्यक्त केली, लोकांना विकास हवा, नवीन चेहरा हवा आहे त्यांना. बाकी सॉरी, 1 मिनिट त्रास देतोय. काय वाटतं आता महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे,
काय वाटतं यावेळी महानगरपालिका तुमचे जे प्रॉब्लेमच्या समस्या आहेत त्या दूर करतील? कोणतरी उमेदवार चांगला देऊ? चांगला उमेदवार आला तर करायला पाहिजेत त्यांनी, पण आता करतील ते काही सांगू नाही शकत. असं करतीलच असं सांगू नाही असं शकत. का वाटतं नाही करणार? काय आता प्रत्येक वेळेला आम्ही तेच बघत येतोय. मला काहीतरी आम्ही करतो पण तेवढ्या पुरता हा करतात, पण बाकी काही होत नाही. असं त्यानंतर चेंज झालं की सगळं चेंज होतं असं. मग ते काय म्हणत होतात ते बदली होतात. आता जेव्हा ते येणार सांगतात, निवडून आल्यानंतर काय सांगू नाही शकत नाही, काहीच नाही सुविधा दे. काय पाहिजे मुलुंड पूर्व मध्ये? काय काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे ते, पण त्यावेळेला कोण आम्ही ह्या करतो त्या कोण नाही महिला मंडळांचा ऐक. महिलांसाठीच्या काय समस्या आहेत ज्या तुम्हाला वाटतं की या विभागात त्या झाल्या पाहिजेत, त्या दिल्याच पाहिजेत? हे कॉलेज कोणतं आहे ते? केळकर कॉलेज. केळकर कॉलेजच्या इथे पण आता ते धारावीचं आणून हे करणार आहेत. ते पण धोकादायकच आहे इकडच्या मुलुंडला तसं बघितलं तर. का तिथली लोक चांगले नाहीत? आता चांगली नाही असं नाही म्हणत आहे, धारावीचीच सगळे येऊन इकडे. आणि मराठी लोक राहिलेत कुठे मुलुंडमध्ये किंवा कुठे मुंबईच मध्ये राहिले नाही, मुंबईच्या बाहेरच फेकली गेलीत सगळे. मग तुम्हाला मराठी उमेदवार चालेल जो महानगरपालिकेत? पाहिजे मराठीच उमेदवार. बरोबर. त्याबद्दल काही नाही, पण कार्य ज्याने त्यांनी नीट करला पाहिजे ना, त्यावेळेला काय नाही कोण करत. किती वर्षापासून राहता इकडे? त्या आठवतात तोपर्यंत आहे ना? आम्हाला तर 30 वर्ष झाली. सालापासून 73 म्हणजे जवळपास 40 वर्ष. मी 30 वर्षापासून आम्ही 30 राहतो. वर्षापासून. काय विकास दिसतो तुम्हाला मुलुंड पूर्व मध्ये? आता मुलुंड पूर्व मध्ये आता काय आमच्या झोपडपट्टी होती ते आता बिल्डिंग झालं एवढंच आम्हाला दिसतो. तो विकास दिसतो तुम्हाला? सुख सुविधा आहेत म्हणजे? आहेत. काय वाटतं तुम्हाला या भागामध्ये मुलुंड पासून मुंबईच्या ऍक्च्युअली सेंट्रल पासून सुरुवात होते मुंबईची? बरोबर. अभिमान वाटतो या ठिकाणी राहून? अभिमान म्हणजे आपण महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राचा आपला अभिमान आहे. साहेब पण महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्र म्हणजे आपला आहे, अभिमान तर पाहिजेच आपल्याला. काय वाटतं तुम्हाला काय गोष्टी झाल्या पाहिजे महानगरपालिकेकडनं नेहमी त्या राहिल्यात? महानगरपालिकेकडून अगोदर ज्या लोकलच्या समस्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. लोक नुसते गार्डन आणि रस्ते ह्याच्याच मागे लागलेले आहे. इथं जे प्राथमिक सुविधा आहेत, लोक शिकलेले आहेत, इथं स्थानिक लोक आहेत, त्यांना कामधंदे नाहीत, डिग्र्या BCom करून लोक घरी बसलेले आहेत. पण बाहेरच्या लोकांना परीक्षा देऊन तिकडून दिल्लीवरून डायरेक्ट सेटल होऊन ते लोक पोस्ट ऑफिसमध्ये, रेल्वेमध्ये, महाराष्ट्रात येऊन भरती होऊन राहतात. आणि इथल्या लोकांना माहितीसुद्धा पडत नाही की परीक्षा कुठल्या आहे आणि कधी त्यांच्या निघणार आहे, ते काहीसुद्धा माहिती कल्पना आहेत. आणि लोक बाहेरून येऊन परीक्षा देऊन इकडे आपल्या इथे आरामात नोकऱ्या करतात. मग आता महानगरपालिकेमध्ये महापौर हा मराठीच हवाय ना? महापौर मराठी असला किंवा मराठी आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाहीये. त्यांनी स्थानिक लोकांची जी कामं आहेत ती त्यांनी केली पाहिजे. त्यांनी असं वाटलं पाहिजे की मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या समस्या काय मेन ते त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे. त्यांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या नाही पाहिजे. कोणी महापौर असू दे, आमदार असू दे, खासदार असू दे, त्यांनी कमीत कमी 60% काम जनतेचं केलं पाहिजे. 40% त्यांनी माल खाल्ला तरी चालेल, पण 60% ज्या गव्हर्नमेंट लोकांच्या समस्या आहे त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. म्हणजे लोकांचा विकास राहतो साईडला, स्वतःचा विकास हे करून. हा, तो स्वतःचाच विचार करतात. कोणी आमदार असू दे, खासदार असू दे, नगर असू दे, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर सगळे, त्यांचे गार्डन बनवणारे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे रस्ते बनवणारे त्यांचे नातेवाईक, सामान्य माणसाचा कोणी विचार करत नाही. त्यांनी सामान्य माणसाचा अगोदर विचार करायचा. जनतेची इथे स्थानिक लोकांच्या काय समस्या आहे त्या अगोदर जाणून घेतल्या पाहिजे त्यांनी. मुलुंड पूर्व मध्ये आहोत आणि इथली परिस्थितीचा आढावा घेतोय. लोक म्हणतात सगळं टवटवीत आहेत. काही लोक म्हणतात की इथे सुधारणा झाल्या पाहिजेत, काही लोकांना त्रासदायक वाटतंय, काही लोकांना म्हणतात की बसच येत नाहीत, बसमध्ये उभं राहायला जागा नसते, प्रशासन काय करतंय. तर असे अनेक प्रश्न आहेत. आता जे आम्ही युवकांना पण भेटणार आहोत, काही महिलांना सुद्धा भेटणार आहोत. इथले जे काही प्रश्न आहेत या ठिकाणी ज्या नावांची चर्चा होते त्यांनाही भेटण्याचा मी प्रयत्न करेन. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. काय वाटतं या मुलुंड ईस्ट या परिसरामध्ये इथल्या महिलांना कसा उमेदवार हवाय, कसा चेहरा हवाय का या विभागाचा विकास करेल, इथल्या महिलांसाठी तो उभा राहील किंवा उभी राहील? काय वाटतं तुम्हाला कसा उमेदवार या ठिकाणी मुलुंड ईस्टमध्ये हवाय? मला असं वाटतं की जेव्हा नागरिकांना खरंच गरज आहे की त्यांच्यावरती काहीतरी वेळ आहे आणि ते कुठेतरी अडचणीत सापडलेत, त्यावेळेला त्यांच्या पाठीशी उभं राहील असं कोणतरी मिळालं तर बरं होईल. कारण की रस्त्याचं काम करून देतो, कॉन्क्रिटी करून देतो, हे करतो ते करतो असे करणारे खूप मिळतात आपल्याला.
आणि मग नंतर त्यांचे होर्डिंग्स लागणार, बाहेर हे होणार ते होणार, असे खूप मिळतात. पण ज्या वेळेला खरंच त्या नागरिकांना गरज आहे की कुठेतरी आम्ही निवडलेला नेता आमच्या पाठीशी उभा राहावा, त्यावेळेला जो मदतीला उभा राहील असा यावा. आणि त्यासाठी मला तरी असं वाटतं की यावेळेच्या निवडणुकीमधून मेघाताई मकरंद साळकर जर का निवडून आल्या तर मला खूप बरं वाटेल. त्याच्या मागे आहे एक स्टोरी. म्हणजे 2024 मध्ये माझ्यासोबत एक अशी घटना घडली होती. माझ्या मिस्टरांचा एक ऍक्सिडेंट झाला होता. BMW कारने हिट अँड रन केस झाली होती इथेच. त्यावेळेला माझे मिस्टर कोमामध्ये गेले होते त्या ऍक्सिडेंट नंतर. त्याच्यानंतर माझ्यावरती पैशाचा पण खूप मोठा प्रॉब्लेम येऊन पडला होता. सगळ्याच गोष्टी होत्या, बॅकअप नव्हता, काहीच नव्हतं. मिडल क्लास फॅमिलीमधली आम्ही माणसं आहोत. तर मग त्यावेळेला मेघाताई, मकरंद दादा, मशिलकर साहेब यांनी जो मला पाठिंबा दिलाय तो मी कधी आयुष्यात विसरू नाही शकणार. म्हणजे ते ज्या प्रकारे माझ्या पाठीशी उभे राहिलेत, हॉस्पिटलचे बिलांपासून असू दे किंवा केसचा फॉलोअप करणं असू दे, सगळ्याच गोष्टीमध्ये. अजून सुद्धा मला अधूनमधून फोन येतो, कसं चालू आहे, बाळाची शाळा नीट चालू आहे ना, काही हवंय का, वया पुस्तकं आहेत ना. तर मला नाही वाटत की हे कोणी शक्य सुद्धा करत असतील जे माझ्यासाठी मेघाताईंनी, मकरंदादांनी, मशिलकर साहेबांनी केलंय. तर म्हणजे मला असंच वाटेल की माझ्यासारख्या अजून ज्या महिला असतील या वॉर्डमध्ये, या विभागात, सगळीकडेच, तर मग त्यांना सुद्धा खूप मदत होईल जर का मेघाताई निवडून आल्या तर. हॅलो भाई, हाय, माझं नाव आरजे अमोल आहे. हाय. पहिली गोष्ट ही आहे की चांगली वाहतूक व्यवस्था आणि पाण्याची सुविधा आणि रस्ता, ह्या गोष्टीवरती सत्ताधारण चाललेलं आहे. त्या गोष्टीसाठीच पुढे जावं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, काय गोष्टी झाल्या पाहिजे आपल्या? अनधिकृत बांधकाम वगैरे चाललंय. त्याच्यानंतर जे रस्त्यावरती हॉकर्स म्हणजे ते आपले बसतात भाजी वगैरे विकायला, पूर्ण रस्ता जाम करतात. ऑटो आले तर सरळ रस्ता म्हणजे बघत नाहीत, कुठेही उभी करतात. आणि सेकंड म्हणजे आपल्या इथे कसं टॉयलेट वगैरे नाहीये. एखादा वृद्ध म्हणजे समजा एखादा म्हातारा माणूस असेल, त्याला जर समजा त्यांना टॉयलेट लागते अर्जंटमध्ये, तर त्यांच्यासाठी पण सोयी सुविधा केली पाहिजे. पाणपोई पण मला कुठे दिसत नाहीये. ऍक्च्युली पाणपोई आहे, पण त्या जागी हॉकर्सच्या जागेवरती बेकायदेशीर स्टॉल्स वगैरे चालू आहेत. त्या गोष्टी चालू आहेत. कोणी तिकडे पाणी नाही पित, इथं कोणी पाणी पित नाही. सगळे पाणी हाईच नाही त्याच्यामध्ये. पाणी नाहीच, पाणीच नाहीये तर कुठून भेटणार? मग हे कोण करेल? हे करण्यासाठी आता काय आपण निवडून देतो आणि ते काय आपण निवडून दिल्यानंतर ते काय हा आम्ही करतो म्हणतात, त्यानंतर ते काय करतच नाहीत. म्हणजे आपण कुणाला विचारणार? की पाणी पिण्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे. नागरिक जे येतात बाहेरून थकून दमून, गरीब लोक असतील किंवा कोणी असेल, हो, पाणी पिण्याची व्यवस्था करायला पाहिजे. कारण की थकून खूप नागरिक येतात, तहान पण लागलेली असते आणि सगळे पाण्याची बॉटल अफोर्ड करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुमच्याकडेच नाही, कुठे पण मुंबई महानगरपालिका असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल, टॉयलेटच्या सुविधा नाही आहेत. हो, टॉयलेट बरोबर आहे. हे नाही वाटत की महानगरपालिकेत जो उमेदवार येणार आहे त्यांनी प्रामुख्याने ह्या गोष्टी कराव्यात? हो, ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तर करायला पाहिजे. टॉयलेटची सोय तर करायला पाहिजे. लेडीजना तर खूप त्रास होतो, पण जेंट्स लोक तर कुठे पण म्हणजे असेल तर आपण कुठे पण काय, अरे फाईन लागतो, तसं नाही. म्हणजे आपण हे हँडल म्हणजे आपल्याला कंट्रोल करायला, कंट्रोल होत आहे, कंट्रोल. सॉरी, कचऱ्याच्या डब्बीत टाकूया, नाही तर लोक म्हणतील तुम्ही शो करता आणि तुम्ही कचराही करता. आम्ही कचरा बघायला आलोय, कारण महानगरपालिका बघत नाही असं लोकांची तक्रार आहे. चलो, टेलिकास्ट विथ आरजे अमोल नावाचा शो करतो मॅक्स महाराष्ट्रासाठी. काय वाटतं, या आता महानगरपालिकेचे इलेक्शन होणार 3-4 वर्षानंतर, मुलुंड पूर्वमध्ये काय अशा गोष्टी आहेत ज्या झालेल्या नाहीयेत, ज्या पाहिजे होत्या, त्या महानगरपालिकेने केलं पाहिजे होतं किंवा कुठल्या तरी पुढारीने पुढाकार घेतला पाहिजे होता? काय वाटतं, त्या गोष्टी झालेल्या नाही? भरपूर. म्हणजे तुम्हाला सांगतो नाही ते, आता तुम्ही खाली जावा, तुम्ही ते इथले रोड बघा. म्हणजे समजा एखाद्या म्हणजे बॉडी मयत झालं ना, तर हाणायला अशी म्हणजे चालायला जागा नाही, असे या लोकांनी करून ठेवलेले इथे गावात. म्हणजे असं बघाल ना, रोड नाही, गटार, सांडपाणी बघा, इथे बघा सांडपाण्याची व्यवस्था नाही केली. कोणी येत नाही. इलेक्शन झालं तो आता येतील, आता 5-10 दिवसांनी येतील सगळे हे करायला. त्याच्यानंतर 5 वर्ष कोणी नाही बघायला. तिथले आमदार असो आणि खासदार असो, कोणी हे बघायला नाहीत. मग या कोळी वस्तीमध्ये काय पाहिजेत तुम्हाला? या गोष्टीला ठीक आहे, तुम्ही त्या आता प्रामाणिकपणे
जो कोणी येईल त्याला तुम्ही मांडाल. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने महानगरपालिकेने लक्षपूर्वक कराव्या पोळ्यांसाठी? करायला पाहिजे. आता बोलायला गेलो तर आता किती वर्ष झालंय गावठण आहे. गावठण तरी सुधारायला पाहिजे. बघा तुम्ही जाल आतमध्ये जाल ना तर टोटल किसन नगर झालेलं आहे. म्हणजे ठाण्याला कसं एकदम म्हणजे ह्या बिल्डिंग इथून त्या बिल्डिंग मध्ये कुठे कुठला पिक्चरची शूटिंग बिटिंग करायची असेल ना, जम्पिंग करायचे असेल तर ह्या बिल्डिंग इथून त्या बिल्डिंग अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे इथे. बाकी काही नाही. ते गाववाल्यांसाठी नाही केलं आणि कोणासाठी काय नाही. इथे गाववाले नगरसेवक पण होते, त्या लोकांनी पण काही एवढं लक्ष नाही दिलं. आता इथून गेले ना त्यांची संडासाची लाईन टाकली बघा, ती बघा ती पुढे जाऊन जवळ पुढे बंद केलेली आहे. ते आमच्या साईडला गटारा बी सापल्यावर ते सर्व वरून पॅक केले. पावसात ती कधी साफ करणार? म्हणजे बोलता ना गंगा येते तिथे, फुल भरलेलं असतं आम्ही पाणी, उठतो तेवढं तिकडे खाली जाणार आहे. आमच्या घरात पाणी जातं. माझं तर किती 3 वेळा माझ्या घरात पाणी गेले. सीनियर सिटीजन एक दो बाकड़ा इधर नहीं है. अभी सगवड़ देना चाहिए ना. हम कहाँ जा रहे हैं, घर में जगह कम है, इधर आके बैठता है. तो बाकड़ा नहीं है कि बाकड़ा दिया बैठता है. और आदमी 8, 10, 12, 15 आदमी है हम लोग यहाँ. ये आपको ऐसा नुक्कड़ पे चाहिए जहाँ पे आप लोग बैठ सके, गप्पे मार सके, राइट? टाइम पास गप्पे मारे टाइम पास हो सकता है. जो 1-2 बाकड़ा बिठा दे तो तुम लोग खुश, ना खुश मजा नो लाइफ. ये कौन करेगा, क्या लगता है आपको इस परिसर में? ये तो जो प्रशासन करता है, कौन क्या है क्या कौन है इस प्रशासन, इतना तो हम जानता नहीं. चलो अजून काही लोकांशी बोलूयात आपण पुढे. तिकडे इकडे काही खरी खरी परिस्थिती मला सांगा की आपल्या मुंबईमध्ये आता ग्रहदारी वाढलेली आहे. तुम्हाला पॅसेंजर माहिती आहे, मला तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला मीटर मध्ये तेवढे पैसे सुटत नाहीयेत. रस्त्यांमध्ये काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला या पूर्ण परिसरात फिरताना? रस्ते का आता तरी मुलुंडचे तरी रस्ते व्यवस्थित एकदम. फक्त ट्रॅफिक मध्ये खूप त्रास होतो. तो नौका रोड आहे ना, त्यामुळे भरपूर त्रास होतो. मग अशा वेळी काय हवंय तुम्हाला इथे? जर आता जे महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहेत, आपण आपली बाजू मांडूयात, तर तुम्ही काय बाजू मांडू शकता रिक्षा चालकांची? रिक्षा चालकांनी म्हणजे काय, आता व्यवस्थित सुव्यवस्था व्यवस्थित पाहिजे. आता दुसरा काय नाही. तरच मतदान होईल. तरच मतदान होईल. तरच मतदान होईल किंवा काय. है ना? जी पार्टी ते करेल त्यांना मतदान. जे प्रामाणिकपणे काम करते त्यांना देणार मतदान. है ना? काय वाटतं या ठिकाणी कोणाचा पकडा भारी वाटतो? यावेळी तरी बीजेपीचा भारी वाटतो. तुम्हाला विकास हवा की नको? आहे ना विकास. बस बस झालं एवढं? अहो बस मध्ये जागा नसते. बसमध्ये पण गर्दी तर असतेच, कारण त्या अडकून बसतात कधी कधी, त्यांना शाळेला उशीर होतो. मग हा त्रास आहे की नाही? हो आहेच. आपण बोललं पाहिजे की नाही? आपण बोलणार नाही. हे रोज चालू असेल. आपण घरातल्यांशी बोलू, आपण समाजासाठी नाही बोलणार. जवळ राहतो म्हणून आम्हाला काय त्याचं एवढं हे नाही होत, पण जे लांबचे येणारे त्यांना तर होतोच. कारण पार्किंग साठी हे भेटत नाही. मग शाळा मुलं सुटतात ती भीती वाटते मग गाड्यांमुळे. मग महानगरपालिकेमध्ये इथला जो उमेदवार असेल त्याने प्रामुख्याने काय गोष्टी कराव्या, काय वाटतं? पहिली गोष्ट या गार्डन मध्ये जे लोक येऊन बसतात त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, काहीतरी सिक्युरिटी वगैरे ठेवला पाहिजे. कारण का या गार्डन मध्ये ना खूप बेकार, म्हणजे मला वाटतं काही पॅरेंट्स असे आहेत की जे काम वगैरे करतात. ओके, पॅरेंट्स कामाला जातात, मुलं कॉलेज स्कूल वगैरे करतात, पण पॅरेंट्सला हे माहिती नाही की मुलं आपली कॉलेजला गेलेत की स्कूलला गेलेत. हे पॅरेंट्सला माहिती नाही. त्याच्यामुळे इकडे खूप सारा म्हणजे खूप विचित्र प्रकार आहे. ते बघायला ना की बाकीची जी मुलं आहेत, आमची लहान लहान मुलं आहेत, ते जे बघतात ना तेव्हा त्यांना ते एक विचित्र फिलिंग होते की ते असे. त्या गोष्टी ह्या इथल्या थांबल्या पाहिजेत गार्डन मध्ये. कारण का इथे मोठे लोक, वरिष्ठ लोक हे ते सगळे वॉकिंग वगैरे करत असतात, पण त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि हे का वाढलंय, चिंतामणी आपलं बंद आलंय म्हणून इकडे जास्त ते चालू झालेत जास्त. त्याच्यावर खरंच पाबंदी घातली पाहिजे, कारण सगळे बंग मारून बसलेले असतात. आता तुम्ही पण एक चक्कर मारली तरी असेल. पजी गार्डन मध्ये यांना हा त्रास आहे की लहान मुलांना हे घेऊन जाताना किंवा वृद्धांना या ठिकाणी थोडस अडचण होते. म्हणजे जे प्रेमी आहेत ते येऊन गार्डन मध्ये बसतात. बसण्याला आंधळे प्रेम असणारी आहेत. तर या सगळ्या गोष्टी हे तक्रार आहे. प्रेमाला विरोध नाहीये, पण तक्रार भरतय ना. हे चांगला पहिला दगडाचा रोड होता आमचा. हे मारून गेली ना ती केली बाई, तिनं हे केलं असलं. एवढं पाणी तुमचं तर जाता येत नाही, येता येत नाही.
वरनं ब्रिज वरनं पाणी सगळं खाली इकडे येते. वस्ती किती किती गुडघ्यापर्यंत येतं? एवढं नाही, थोडं येतं पण त्रास होतो. त्रास होतो. काय आजी म्हणतात तू एकदम म्हसियासारखा येतोस आणि मदत करतोय तिला नागरिकांना, कसं वाटतं तुला? ह्या परिसरात येताना काय वाटतं तुला? आता काय वाटणार बघा ना, हे पूर्ण काल जाम झालेला, ते पूर्ण साफ केलंय. ते पाईप तो पूर्ण खाली गेलेला, तर त्याच्यावर दगडी ठेवून व्यवस्थित पूर्ण हे काम कोणाचं आहे? तू का करतोयस? हे महानगरपालिकेचं काम आहे. हो. मग तू का करतोय? आता काय ते तर येत नाही, आता काय करणार? मग कंप्लेंट नाही करत तुम्ही? किती कंप्लेंट करणार? कोणीच येत नाही. मग आता महानगरपालिकेमध्ये आता महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे, कसा उमेदवार पाहिजे तुला? ऐकणारा पाहिजे की ऐकणार आणि असं काम आता हे आम्हाला आमच्या एरियामध्ये सर्व कामं करणारा उमेदवार पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे? कोण पाहिजे तुम्हाला? येते महिला पुरुष कोण हवाय? आम्हाला कोण पण चालेल, महिला चालेल, पुरुष चालेल, पण सर्वांची कामं करणारा पाहिजे. तुमच्या हाकेला उभा राहणारा पाहिजे. हाकेला उभे राहणार. कोणी लेडीज जेंट्स चालेल, पण अशी मदत करणारा पाहिजे आणि हाकेला उभे राहणार पाहिजे. आता हेच बघा, हे पूर्ण एवढं जाम झालेलं आहे, हे अजून कोणी केलं नाही. आम्हाला साळसकर साहेब असले तरी चालतील, त्यांच्या मिसेस असल्या तरी चालतील, पण आम्हाला कामं झाली पाहिजे. आता तसं बघितलं तर वेळोवेळी काम होत राहतं, पण प्रामुख्याने आहे की रस्त्याचे खड्डे किंवा जे आहेत ना, फार उशिरानं होत चालले. आता काही ठिकाणी अजून पण कॉन्क्रिटीकरणच्या नावी हळूहळू काम चाललंय. म्हणजे लोकांची ती असुविधा होते, ट्रॅफिक जाम होतो. प्लस काय म्हणतात की गार्डन, आमचे चिंतामणी गार्डन आज खूप महिने झाले असं काम हळूहळू करता रखडलेलं होतं, पण अनायसे अचानक एकदम चालू केलं आणि ते पण अजून काम पूर्ण झालेलं नाहीये बरं का. तर ते एक आहे. प्लस असे ट्रॅफिकच्या आणि बाकी अशा समस्या खूप असतात. काय या परिसरात राहणारे लोक सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं त्यांना? आमच्याकडे ट्रॅफिकला जास्त फेस करावं लागतं, कारण मुलुंड हायवेवरून आतमध्ये एंट्री केली ना, तर त्यांना दुसरा रस्ताच नाहीये स्टेशनला जायला. तर त्यामुळे तो संध्याकाळच्या वेळेला भयानक ट्रॅफिक जाम होतं. आता त्यांनी अल्टरनेट एक रोड आतून काढलेला आहे टाटा कॉलनीमधून, तर तो आता एक 2-3 महिन्यामध्ये तो पण ओपन होऊन तो चालू होईल. म्हणजे तिथून गाड्या काही आतमध्ये घुसतील आणि बायफॉर्टिफिकेशन होईल. इकडे केळकरकडे जातील, इकडे या वासंती अपार्टमेंट कडून मुलुंड वेस्टला जातील. कसा उमेदवार शोधते 105 वॉर्ड ही आता यांच्या नजरेतला कसा उमेदवार शोधते? काय हवंय त्यांना महानगरपालिकेमध्ये? इथल्या व्यथा ज्या आहेत तो मांडणारा कसा व्यक्ती किंवा आमच्या इकडचं स्थानिकच आम्हाला उमेदवार पाहिजे, कारण ज्याला इथल्या समस्यांचं चांगली जाण आहे, जेणेकरून त्यांनी त्याचा अभ्यास केलेला असावा. लगता है कि ट्रैफिक की समस्या बहुत बड़ी समस्या लगती है यहाँ पे कॉलेज में आने के लिए? हाँ वो तो है. बसेस मिलती है तुमको? नहीं बसेस भी नहीं मिलती, मतलब मिलती है लेकिन टाइम पे कम चांसेस है. जल्दी निकलना पड़ता है जल्दी घर से. हाँ, बस मिल जाता है तुमको टाइम पे आने के लिए? नहीं बसेस कुछ नहीं मिलते, ना ट्रेन मिलती है, कुछ नहीं मिलता है. तो ये जो 105 वार्ड है ये मुलुंड ईस्ट में, यहाँ पे केलकर कॉलेज फेमस कॉलेज है, तुम लोग एडमिशन इसलिए लेते हो क्योंकि तुमको सुविधा मिले? हाँ सही है. हाँ, सुविधा नहीं मिल रही है मतलब पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं मिल रही है, कॉलेज की तरफ से तो सुविधा मिल ही रही है. फैकल्टी तो है, कॉलेज की पब्लिक के लिए जो नॉर्मल मतलब गवर्नमेंट से रहता है उसमें थोड़ा शॉर्टेज है. जैसे कि बस सेवा, बस सेवा, ट्रेन सेवा, ये सब का शॉर्ट है. कॉलेज तो अच्छा है, कॉलेज बहुत अच्छा है. अजून काही विद्यार्थी आहेत आपण त्यांना विचारूया इकडे. तो बढ़ना चाहिए कि नहीं बढ़ना चाहिए फ्रीक्वेंसी? बढ़ना चाहिए, मीन्स ट्रैफिक रहता है ना, बैठने को जगह मिलती है? कभी कभार मिलता है, मोस्टली खड़े रह के जाते कॉलेज का टाइम में और ऑफिस टाइम में खड़े रह के जाते हैं. ओके, भाई समस्या है कि नहीं? हाँ है ना. है ना, तो बोलना चाहिए कि नहीं बोलना चाहिए? समस्या है कि नहीं? बोलना चाहिए. क्या लगता है कि फ्रीक्वेंसी बढ़ाएंगे? कोई जो नगर सेवक आ जाएंगे यहाँ पे महानगर पालिका में, वो डिमांड करेंगे कि यहाँ पे मुलुंड ईस्ट जहाँ पे जो कॉलेज स्टूडेंट्स है उनके लिए ज्यादा से ज्यादा बस सुविधा होनी चाहिए की नाही चाहिए? होनी चाहिए. जे आरक्षित सीट असतात मुलींसाठी अनेक वेळा तिथे मुलं बसलेली असतात, पण मग मुलांसाठी का नसतात? लड़कों के लिए क्यों नहीं रहता सीट? पॉइंट है ना, वैलिड है, एग्री करते हो? हाँ अग्री. तो सरकार ने लोगों के लिए भी, लड़कों के लिए भी कुछ करना चाहिए.
हाँ करना चाहिए ऑब्वियसली। मुझे लगता है फ्रीक्वेंसी बढ़ जाएगी तो झंझट ही नहीं रहेगी, हाँ है ना। बैठने को सबको चाहिए, सबको आराम चाहिए, हाँ राइट। बहुत बार लेडीज सारे बैठे रहते हैं, जेंट्स खड़े रहते हैं, इवन जब वो पहले चढ़े रहते हैं वो लोग बैठ सकते हैं तभी भी। मेघा मॅम आणि मकरंद साळकर सर, तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन पहिली गोष्ट, कारण मी जेव्हा विभागात फिरत होतो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ते म्हणजे तुमच्या दोघांचं नाव, स्पेशली तुमचं नाव. प्रत्येक ठिकाणी यांचं नाव घेतलं गेलं, मला माहिती नाही काय समाजकारण केलंय. काय वाटतं बिंग अ वाईफ, प्राऊड तर ऑब्व्हियसली वाटत असेल, काय वाटतं समाजकारण आणि एक राजकारणी म्हणून त्यांना बघताना काय वाटतं? त्यांच्याकडे बघताना मला खूप असा अभिमान वाटतोय, का तर त्यांनी बरेच आता उपक्रम राबवलेले आहेत, जसं शिबिर, रक्तदान शिबिर आणि आपत्कालीन सुविधा वगैरे, मुलांना वह्या वाटप करणं आणि इतर पण बऱ्याच गोष्टी ते करतात समाजासाठी. काही अडचणी असतील त्या लगेच सोडवतात. पण आता आम्ही 105 वॉर्ड नंबर बद्दल बोलणार आहोत. कसं म्हणवलं यांनी तुम्हाला की बाबा तू आता? नाही, त्यांना एवढी आवड असल्यामुळे मी पण विचार केला आपण पण थोडासा इंटरेस्ट दाखवायला हवा समाज कल्याणासाठी. त्यांनाही जरा हातभार लागू दे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मीही आता समाजसेवा करण्याचा विचार केलेला आहे जनतेसाठी. आणि इथल्या महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटतात? त्या तुमच्या स्वतःच्या वाटतात समस्या? नाही, स्वतःच्या तर आहेच, कारण की मी पण एक महिला आहे, तर मलाही त्या अडचणी उद्भवतात. त्यामुळे त्यांच्याकडे तर लक्ष आम्ही देणारच आहोत त्या गोष्टींकडे. आणि शिंदे साहेब, माननीय शिंदे साहेब आहेत, ते तर आम्हाला सांगतीलच. कसा बघता तुम्ही यांना ॲज अ उमेदवार म्हणून? ॲज अ उमेदवार म्हणून बघायचं सांगायचं झालं तर आज गेली 25 वर्ष मी तिच्याबरोबर संसार करतोय. मला नक्कीच गॅरंटी आहे ती माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहील आणि समाजकारणामध्ये आपला ठसा उमटवेल, हा माझा तिच्यावरती विश्वास आहे. म्हणून तिला मी यावेळीस संधी देतोय की तिनेही काय करावं, बरोबर समाजात तिचं पण कुठेतरी एक स्थान असावं आणि प्रत्येक महिलेला असं वाटावं की मी माझ्या मिस्टरांबरोबर, पतिदेवांबरोबर किंवा आपण जेही म्हणतो त्यांच्याबरोबर राहून की मी कार्य करावं आणि त्यांना माझाही साथ जशी संसारामध्ये लाभली तशी समाजकारणामध्ये पण साथ लाभावी. या परिसराच्या ज्या समस्या आहेत, खूप बेसिक समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या असतील म्हणजे त्यांना कॉलेजला जाताना अडथळा, किंवा नागरिकांच्या तुमच्या कोळीवाड्यातल्या समस्या, स्मॉल ज्या गोष्टी आहेत त्या लोक घेऊन येतात तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही त्या सोडवायचा प्रयत्न करता. आज महानगरपालिकेमध्ये तुम्हाला दोघं दाम्पत्यांना जर संधी मिळाली तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. 100% सॉल्व्ह करू आणि आम्ही प्रयत्नात त्याच आहोत की आम्हाला समाजकारण यासाठीच करायचं की आम्ही समाजासाठी काहीतरी लागतो देणं. आज मी या विभागामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे, त्यामुळे मला बारीक बारीक समस्या, छोट्या छोट्या समस्या पहिल्यापासून माहिती देते काय आहेत त्यामुळे त्या मी पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करीन. आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर आहेच, त्यांचे आम्ही आदर्श त्यांना मांडतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही समाजकारण करतोय. चला, विश यू ऑल द बेस्ट. मला वाटतं की तुमची तयारी तुमची मनाची झालेली आहे. फक्त आता वाट पाहूयात की जनतेची तयारी किती आहे. येत्या 15 जानेवारीच्या दिवशी मतदान होणार आहे. जनता जनार्दनाच्या हातात मतदान आहे. काय वाटतं तुम्हाला? वॉर्ड क्रमांक 105 मुलुंड ईस्ट या परिसराचा निकाल किंवा या दोघांबद्दल जे काही वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी अमोल, टेलिकास्ट विथ अमोल शो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.